मंडळी नमस्कार, स्वागत आहे मानदेश प्राईम न्यूज चॅनलमध्ये। मंडळी, शेतकरी पावसाची वाट बघतो आणि पुढारी खुर्चीची वाट बघतो। पाऊस नाही पडला तर शेतकरी जमीन सोडून जात नाही, परंतु खुर्ची नाही मिळाली तर पुढारी पक्ष बदलतो। अहो, शेतकऱ्यांच्या आयुष्यात अनेक संकट येत असतात, अनेक अडचणी येत असतात, परंतु शेतकऱ्यांनी काळानुसार बदलून एकजुटीनं गटानं शेती केली तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो। याचं जिवंत उदाहरण म्हणजे सध्या आपण पिंपरीमध्ये आहोत। या पिंपरी गावातील काही शेतकऱ्यांनी गट केला। पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून फार्मर कप या स्पर्धेमध्ये त्यांनी भाग घेतला आणि कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न घेतलं। नक्की यांचा प्रवास कसा झाला, यांना त्या गोष्टी समजल्या कशा काय आणि त्यांना काय काय अडचणी आल्या, किती संकट आली आणि त्या संकटावर त्यांनी मात कशी केली हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया। खरंच त्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशी शेती त्यांनी करून दाखवलेली आहे। आपण त्यांच्याशी बोलूया। आपल्यासोबत गावकरी आहेत, शेतकरी आहेत आणि सरपंचसुद्धा आहेत आणि या गटामध्ये 18 वर्षापासून वयोवृद्धापर्यंत शेतकरी आहेत। तर नमस्कार, मी सरपंच सौ कोमल शिरीष राजगे, गाव पिंपरी। मला तर माझ्या गावचा व माझ्या गटातील सर्व लोकांचा अभिमान आहे की आम्ही पहिल्या प्रयत्नातच तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकवला। बालेवाडी पुणे स्टेडियम इथे आमचा बक्षीस समारंभ झाला। त्या बक्षीस समारंभ इथे आम्हाला 1 लाखाचं बक्षीस मिळालं। त्याचा तर मला खरंच खूप अभिमान आहे आणि ही बक्षीस आम्ही मिळवू शकलो ती माझ्या गटातील शेतकऱ्यांमुळं, आणि मी पण ही शेतकरी म्हणूनच मी या गटात काम केलं। आणि इथून पुढं आम्ही राज्याच्या लेवलचं बक्षीस जिंकू असा आमचा प्रयत्नच आहे आमच्या गटातील लोकांचा किंवा शेतकऱ्यांचा। त्यांना पण ही गट शेती म्हणजे काय ही संकल्पना समजली आहे आणि त्याच्यामुळं त्यांना पण फायदा झाला। आणि आम्ही विषमुक्त पुणे लॅबला आमचं पीक मका होतं आणि पुणे लॅबला आम्ही ते पाठवलं होतं, तर ते आमचा विषमुक्त रिझल्ट आला आणि ते आम्ही हे बक्षीस जिंकू शकलो। ज्यावेळेस आम्ही ट्रेनिंगवरून आलो त्यावेळेस आम्हाला गावात गट करायलाच महत्त्वाचं म्हणजे अडचण आहे, लोक तयार होत नव्हती। आम्ही जी ट्रेनिंग 10-11 जण घेऊन आलतो त्याच्यातली बी 2-4 लोक म्हणजे तयार होत नव्हती। तर गावात जरा आम्ही ट्रेनिंगमध्ये काय शिकलो आहे आणि आपल्याला कमी खर्चात उत्पन्न कसं शेतीत वाढेल हे आम्ही शिकून आलो, त्यांच्यापर्यंत आम्ही ते ज्ञान पोचवलं। आणि मग ते सेंद्रिय शेती, विषमुक्त शेती त्याचा फायदा काय आपल्याला होणार आहे ते आम्ही त्यांना लोकांपर्यंत पोचवलं। त्यामुळे आमचा 19 जणांचा गट तयार झाला आणि गट तयार झाल्यानंतर आमचं पुढचं काम सुरू झालं। गट तयार झाल्यापासून आम्ही जे बाबा कमी खर्चात काय करता येईल बाबा, आता गट तयार झाल्यानंतर दशपर्णी अर्क पहिल्यांदा आम्ही तयार केला की बाबा दशपर्णी अर्कासाठी पेरल्यानंतर एक 10-15 दिवसात मारायला लागतं, तर पेरणीच्या अगोदरच आम्ही ते तयार करून ठेवलेलं, म्हणजे ते 20-21 दिवसानंतर ते मारायला लागतं। तर ते पेरणीच्या अगोदरच आम्ही तयार करून ठेवलं। 10 झाडाचे वनस्पती आणून त्याला काय आम्हाला रुपया खर्च आला नाही, फक्त लसूण मिरचा एवढाच खर्च आला, बाकी झाडाची तर पानं फुकटच होती। एकजुटीने शेती करून फायदा काय झाला? एकजुटीनं शेती करून फायदा म्हणजे खर्च कमी आणि आनंद जास्त झाला की बाबा एकामेकाच्या शेतात काम करायची संधी मिळाली आणि त्या कामामुळं आम्ही इर्जिक पद्धतीने केलं। खुरपण बाबा सगळ्याच्यातच जायचं एकमेकाने, खुरपणीचा खर्च आमचा वाचला, नंतर फवारणी असेल त्याचा खर्च वाचला, काढणीचा खर्च वाचला, वेळ वाचला ना। आम्ही हसत खेळत सगळ्यांनी ते केलं, त्यामुळे आम्हाला शेती करण्याचा तो कंटाळा आला नाही आणि आमचं उत्पन्न वाढलं। आणि आम्ही आता 19 जण एकत्र आलो। आम्ही 19 जण एकत्र आल्यामुळे एकजुटीनं जी आम्ही शेती केली त्यामुळे आम्ही 1 लाखापर्यंतचं बक्षीस मिळवलं। एकजुटीचा बी हा फायदा फार मोठा आहे। आता तुम्ही एकजुटीने शेती केली आणि फायदा भरपूर झाला आणि तुम्ही बक्षीस पण कमवलं। तुम्हाला बाकी शेतकरी बोलले असतील ना, तुम्ही काय केलं, कसं केलं, आम्हाला पण हे करायचं आहे। आता आम्हाला आमच्या पाठीमागं लागलेत शेतकरी की आम्हाला तुमच्या गटात घ्या। ते आता एवढी उत्सुक आहे ती की आम्ही येणार तुमच्या गटात
आणि आम्ही तर असं आव्हान केलं की बाबा आता आपण दुसरं गट तयार करूया. आणि मी असं महिलांना पण सांगितलंय की बाबा आपण महिलांचं सेपरेट गट करूया. आणि महिलांना विशेष करून ना बक्षीस वेगळं ठेवलेलं आहे. राज्यस्तरीय म्हणा 3 बक्षीस आहे ती. पहिलं बक्षीस 5 लाखाचं आहे विशेष बक्षीस. दुसरं बक्षीस 3 लाखाचं आहे आणि तिसरं बक्षीस 2 लाखाचं आहे. ही त्यांना मी सांगितलं. त्याच्यामुळे ते अजून उत्सुक आहे त्यांना की बाबा आम्हाला ह्यात घ्या म्हणून, गटात घ्या म्हणून. नमस्कार, मी सुखदेव भोसले, विभागीय समन्वयक पाणी फाउंडेशन. पाणी फाउंडेशन 2016 पासून 19 पर्यंत पाणी फाउंडेशननं वॉटर कपवरती काम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मुख्य फोकस पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे, माती अडवणे हे काम होतं. पण आज पाणी फाउंडेशन 19 नंतर समृद्ध गाव स्पर्धेमध्ये काम करते आणि समृद्ध गाव स्पर्धेच्याच वेळेला कोरोना आला. त्याच्यानंतर मात्र 21 पासून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये कशी बचत करता येईल आणि उत्पादन कसं वाढवता येईल याच्यावरती पाणी फाउंडेशन काम करते. याच्यामध्ये मुख्यत्वे करून जोर हा दिला जातो की कमी पाण्यामध्ये त्या भागामध्ये जी पिकं घेतली जातात त्या स्पर्धेचा पूर्वी जो होता तो वॉटर कप होता, आता जो आहे तो फार्मर कप आहे. फार्मर कप मध्ये काय आहे की पूर्ण आता 2024ला 46 तालुक्यामध्ये ही स्पर्धा आहे. ही स्पर्धा खरीपातल्या 36 प्रकारच्या पिकांवरती घेतली जाते. शेतकऱ्यांनी याच्यासाठी काय करायचे की आपल्या तालुक्यातील जे 46 तालुके आहेत त्याच्यामध्ये आपला सातारा जिल्ह्यातला कोरेगाव, खटाव आणि मान हे 3 तालुके आहेत. या 3 तालुक्यातील सर्व गावांच्यासाठी ही स्पर्धा खुली आहे. या स्पर्धेमध्ये शेतकरी भाग घेऊ शकतात. त्याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे की शेतकऱ्यांनी प्रत्येक गावातल्या 5 किंवा 6 शेतकऱ्यांनी ट्रेनिंगसाठी यायचे. त्याच्यामध्ये महिला असू शकतात, पुरुष असू शकतात. त्यांना निवासी प्रशिक्षण आहे. येण्या जाण्याची मोफत सोय एसटी महामंडळाद्वारे पाणी फाउंडेशनने केलेली आहे. तिथं राहण्याची महिलांची आणि पुरुषांची वेगवेगळी व्यवस्था आहे. तिथं जेवणाची, नाश्त्याची आणि चहाची ही व्यवस्था पाणी फाउंडेशनने केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना अगदी हसत खेळत हे प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षणामध्ये प्रात्यक्षिक करून घेतले जातात, जसे बीज प्रक्रिया आहे, उगवण क्षमता आहे, चिकट सापळे कसे लावायचे या पद्धतीचे सगळं, आणि ते विषमुक्त उत्पादन कसं होईल. आणि हे जर गटानं केलं तर राज्यामध्ये जर पहिलं आलं तर त्याला आपण 25 लाखाचं बक्षीस देतोय. जर राज्यामध्ये दुसरं आलं तर आपण 15 लाखाचं बक्षीस देतोय. राज्यामध्ये तिसरं आलं तर 10 लाखाचं बक्षीस देतोय. आणि 46 तालुक्यामध्ये 46 बक्षिसं 1-1 लाखाची आहेत. अशा पद्धतीने याच्या व्यतिरिक्त महिलांच्यासाठी स्पेशल बक्षिसं 3 ठेवलेली आहेत. राज्यातला सर्वोत्कृष्ट महिला गट जर असेल तर 5 लाख रुपये, दुसरा असेल तर 3 लाख, तिसरा असेल तर 2 लाख. अशा पद्धतीनं एक प्रोत्साहन म्हणून आहे. मुख्य गोष्ट किंवा उद्देश पाणी फाउंडेशनचा हा आहे की शेतकऱ्यांनी गटाने एकत्र येऊन जर काम केलं तर नक्कीच त्यांच्या समस्या सोडवण्याला मदत होते, त्यांचा खर्च कमी होतोय आणि उत्पादन वाढते. येत्या 4 तारखेपासून आपलं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे. आता मार्चच्या 9 तारखेला मानची बॅच जाते. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्यामध्ये सामील व्हावं असं मी आवाहन करतो. आणि पिंपरीचा गट आपला जिंकलेला आहे, त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मी चंद्रकांत मारुती शिरवंत, यशवंत शेतकरी गट पिंपरीचा अध्यक्ष. आम्ही यावर्षी फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यामध्ये आम्हाला मान तालुक्यामध्ये प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपये बक्षीस बनवलं. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी फार्मर कप स्पर्धेसाठी पाणी फाउंडेशन काही अटी आणि नियम लागून घातले होते. त्यामध्ये SOPची अंमलबजावणी करणे. तर SOP म्हणजे काय? उन्हात आडवी नांगरट करणे, त्यानंतर उगवण क्षमता तपासणे, बीज प्रक्रिया करणे, त्यानंतर खुरपणी, कापणी, मळणी यामध्ये इर्जिक पद्धतीचा अवलंब करणे. या सगळ्या SOPची आम्ही 100% तंतोतंत अंमलबजावणी केली. त्यामुळे आम्ही ह्या बक्षिसात पात्र राहिलो. आणि या इर्जिक पद्धतीमुळे फायदा काय होतो? शेतकऱ्याचा उत्पादनाचा खर्च कमी होतो आणि उत्पन्न वाढतं. त्यामुळं पाणी फाउंडेशनचं जे बेसिक त्याच्या मागची आयडिया आहे की शेतकऱ्याचं उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे. यासाठी
आमच्या सगळ्या टीम मेंबरना, माझ्या शेतकरी गटातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं आणि त्यामुळं आम्हाला हे सांघिक यश मिळालं. त्याबद्दल मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना धन्यवाद देईन. त्याचप्रमाणे पाणी फाउंडेशनचे आमचे ट्रेनर संकेत जाधव, समन्वयक श्री निकम साहेब, त्याचप्रमाणे विभागीय समन्वयक भोसले साहेब, या सर्वांनी अत्यंत अनमोल असं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही यशापर्यंत पोहोचू शकलो. त्याबद्दल पाणी फाउंडेशनच्या सगळ्या मार्गदर्शकांचंही आभार मानतो आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं, ज्यांनी पहिल्या दिवसापासून म्हणजे ही स्पर्धा जवळजवळ वर्षभर चालते. वर्षभर 19 जणांनी एकत्र काम करायचं आणि आमच्या गटाचं सगळ्यात मोठं विशेषण आहे की 18-19 वर्षाच्या शेतकऱ्यापासून 67 वर्षांच्या शेतकऱ्याचा यामध्ये सहभाग आहे आणि सर्वांनी एकजुटीनं काम केलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देईन आणि बाकीच्या गावातील किंवा आमच्या गावातील सर्वांनी जास्तीत जास्त यामध्ये सहभाग घ्यावा असं माझं सर्वांना विनम्र आव्हान राहील. धन्यवाद.